हाय, मी वैष्णवी मसूरकर. स्वागत आहे तुमच्या आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग असा आहे की आज आहे गोंधळ आणि आता आम्ही नवीन घरी आहे. थोड्या वेळानंतर आम्ही जुन्या घरी जाणार आहे कारण की तिथे आहे गोंधळ. म्हणजे गोंधळ स्टार्ट रात्री होणार आहे, सॉरी संध्याकाळी होणार आहे आणि सगळे जेवण वगैरे बनवणार ना, म्हणून आम्ही तिथे जाणार आहे. बट अजून आम्हाला गाडी घ्यायला आली नाही आहे, सो आम्ही इथे टाईमपास करतो आहे. मग आपण पुढे भेटूया. गोड आहे रे. आता आम्ही देवासाठी फुलं काढते. मामा मम्मी पडलेली, मम्मीचा डाग इकडे हे ठेवलेलं. तुला कसं माहिती ते सांग पहिलं. असं सगळं मला माहिती असणं इज नॉट इम्पॉर्टंट. आमच्या जुन्या घराच्या इथे एक देऊळ आहे, तर आम्ही सर्व तिथे जातो. सगळ्यांचे पाय करून देतो तुम्हाला अक्षता साईडला हो जरा रम्या. बाबू कुठे आहे? कार्यनिर्विघ्नपणे पार करू दे. तुम्हाला नाराचं फळ देतो, कार्य करून घ्या. माफ करा. पूजेपर्यंत पुढे दगडावर थोडी तिकडे बघ. तू पहिला दादा. हा हा ठीक आहे ठीक आहे. मी केला नाही, मला दाखव ना. असं दाखव ना. तू एक करतोस तू दाखव आता ना. एक दाखव. हा केला ते दादा नाही नाही दुसरा सांग. त्याने बघितलं. दुसरा परत. हे बघ हे कुठचा चूज करते कर. चल लवकर लवकर कर. एक चूज कर. हा केला माहिती जो आता कुठचा आहे तो सांग. अरे ठेव ना इकडे. एवढा जास्त डोकायचं ते सांग. आता आम्ही चाललोय जोगवा मागायला. ते काय असतं? आता शुभम आमचा मागणार आहे जोगवा. नाही, कोण मागणार जोगवा? तोच मागणार आणि पैसे पण तोच देणार. पैसे नाही द्यायचे, तो देणार ना काढून काहीतरी. हो देणार. तेच काहीतरी तांदूळ शिदा वगैरे असं काहीतरी देतात ना, जे आमच्यामध्ये पद्धत आहे.
ज्यांच्यामध्ये गोंधळ करतात त्यांना नक्कीच ही माहिती असेल. कोणाकोणामध्ये गोंधळ करतात लग्नानंतर, हा प्रकार कोणामध्ये आहे ना त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला भेटूया जरा 2 मिनिटात परत लगेच. बोल मामा. पण आता तर जातोय ना, मग काय बोलणार. आता मला माझा फायदा होता तुझ्या बोलण्याने, तर मला पाहिजे तू बोललेलं. ठीक आहे ना, चालतं. येतो ना ग. मग सर्व येत आहेत. कोण व्हिडिओ मध्ये यायला पाहिजे, कोणाला येतोय ना आमचा फोटो. मग सर्व येत आहे.
झाल्या तिने झाल्या तिने साजाम करून शृंगार साजाम उघडांबे हाताला केस पण आले सर्वांनी या कार्यक्रमामध्ये
माझी पूजा अर्चा कर, माझं मंदिर बांध, माझा उदो कर आणि या पृथ्वी तलावरती या हस्तिनापुरामध्ये माझा विसावा निर्माण कर. अशा प्रकारे आई जगदंबे मातेनं या 5 पांडवांना म्हणजे धर्मराजाच्या स्वप्नात आई जगदंबे मातेने येऊन सांगितले 5 पांडव धर्म, अर्जुन, भीम, नकुळ आणि सहदेव असे 5 एकासारखे एक बंधू, एकासारखे एक शूरवीर. म्हणून मंडळी म्हणतात की भाव हे समान एक साथ असले पाहिजेत. कधी लक्षात ठेवा, एकीचं बळ आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि या 5 पांडवांनी एकीच्या बळावरती अनेक ठिकाणी या पृथ्वी तलावरती मंदिर बांधली. आजही ते अस्तित्वात आहेत. आपण आजही त्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी सर्व मंडळी जातो. आजही 5 पांडवांची मंदिर आहे. 5 पांडवांनी बांधलेले पाण्याचे तलाव आहे. विविध प्रकारच्या सांस्कृतिक धार्मिक इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत. असं 5 पांडवांचं फार मोठं नाव लौकिक आहे. म्हणून म्हणतात पाऊस गेला म्हणून ते आणि पांडव कधी मेले म्हणून नये. आजही पांडव आपल्यामध्ये अस्तित्वात आहेत मंडळी. धर्म, अर्जुन, सहदेव, नकुळ आणि 5वा नंबरचा राष्ट्रपुष्ट असणारा घडी म्हणजेच भीमराजा भीम. आणि मग या 5 पांडवांच्या स्वप्नामध्ये आई धर्मराजाच्या स्वप्नामध्ये गेली. म्हणून 5 नामाच्या 5 ड्युट्या, मानाच्या 5 ड्युट्या आपण पाळतो. म्हणजे 5च का आपण आता जास्त केलेलं आहे की आपल्याला सर्वांना आनंद मिळावा. आपल्याला ड्युट्या नाचवताना आपल्याला
दोन मिनिटात दीदी. हाय हाय करा सगळ्यांनी. कालच आमच्या घरी गोंधळ झालेला आहे, आईचा गोंधळ झाला आहे. तर त्यानंतर गोंधळानंतर रात्रभर सगळ्यांनी गोंधळात उपस्थिती दाखवली. आमचे सगळे आमोने घी नवघरे आणि बेलोलकर पूर्ण फॅमिलीनी गोंधळामध्ये आमच्या उपस्थिती दाखवली. त्यानंतर रात्रभर गोंधळात आम्ही खूप खूप मजा केली. त्यानंतर 6 वाजता घरी जाऊन झोपलो. झोपल्यानंतर आज संध्याकाळी आज दुपारी जेवून नंतर संध्याकाळी आम्ही गणपतीपुळ्याला आलेलो. गणपतीपुळ्याचं हे मंदिर आहे. तरी गणपतीपुळ्याला येण्यासाठी आम्ही आरेवारे बीचवरून आलेलो. आरेवारे बीच तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये दिसेलच यानंतरचा पुढील. बोल ना बोल. आम्ही आले गणपतीपुळ्याला आणि माझी मम्मी आमच्या अर्धे फॅमिली मेंबर गेल्यात काय खायला तेच नाही माहिती. महाप्रसाद खायला गेलेले. तर आता ते लोक यापर्यंत आपण वेट करू. चला बाय. पाणी जवळ समुद्र जवळ ना पाणी ना खारं लागतं पाणी. गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर थोडा वेळ पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर आता गोळा खायला आला. तर काकांनी गोळा एकदम मस्त बनवला. लिंबू हा काका लिंबू तुम्ही मारू शकता. आणि कसा काका कधीपासून तुम्ही हे करता? 20-25 वर्ष आली काका आज 20-25 वर्ष झाली गणपतीपुळे येथे गोळ्यांचा बिझनेस करतात. तरी एकात नको. एक नंबर त्यांनी असा गोळा बनवला. गोळा बघा हा काळा कट्टा आहे. खूप छान गोळा बनवला त्यांनी. तरी आपण आता आणि मी आणि माझी बहीण ऑरेंज मिक्स काला कट्टा लिंबू सोडा घेतला. तर लिंबू सोडा पिल्यानंतर आम्ही नंतर भेटूया. ही आमची अनुष्का खूप चिटिंग करते. कपडे चेंज करून आली. आता पॅन्ट इकडे फाटलीच आहे पण फाटलेलीच आहे. जागा झोपले. जाऊ दे नाही पडणार.
काय पण बोलतात रे लोक. बसायचे अशा रीतीने आता शुभम बेलवलकर बॅटिंग करतायत. आउट करायला ए शुभम इतक्या जोरात नको मारू शेकशील. हे थांब. अरे थांब ना, जा ना, आजला जाशील काय? आपला जवळ तो कोण मागू? ही आहेत आमच्या गाडीत बसलेली माणसं. आता बघा एक एक कसे उतरतील. ह्यांना काही लाजा शरम नाहीत. बघा ना किती किती माणसं, गाडी काय आणि गाडी काय. त्यांना वाटतं हे ट्रकच आहे की ट्रक मधून बाहेर पडतात. बघा असं ट्रकच वाटतं. बघा त्यांना काय वाटतच नाही. हे बघा हे बघा हे बघा याच साईडने बघा उतरतात. किती उतरतात बघा. बघा हे उतरतात. हा बघा हा एक आहे. आणि हे बघा हे कसे बसलेत बघा. यांना काय वाटत पण नाही असं बसायला एवढे. हे बघा हे पण बाबा होते त्या गाडीत. हे बघा हे काका आहेत. हे बघा हे मामा आहेत. ही ओशमी आहे. हे बघा ही मामी बाहेर पडते आता आणि मावशी बाहेर पडते. त्यानंतर ही ब्लॉगर बसणार. तिला तर काही शरमच नाही. एवढं मोठं वजन घेऊन ते आपल्या आईशीच्या मांडीवर बसते. तिची आईच बघा कशी आहे बघा. आणि ही बघा कशी आहे. हे बघा बापरे सुद्धा 8 सीटर. हे 7 सीटरची गाडी आहे आमची स्कॉर्पिओ. आणि 8 सीटरच्या गाडीत किती माणसं बघा बसले. 16 जण होते. काय ना हे बघा ह्या गाडीत हे बघा एवढेच माणसं होते. चप्पल खाली ठेव. 8 सीट मध्ये 16 जण बसले. बघितलं किती गाडी मोठी होती. काय कपडे पण आहे तिकडे वाळत घातलेले. ते पण येणार ना. इंटरनेट बरोबर नसणार. हे बघा ते मामा उगाच फोटो काढू नका. तुम्ही पण येतच जमात. यातच आलेलात तुम्ही. बोलायला खूप माणसं आलेली होती. ती एक एक करून सर्व घरी निघून गेली. आता ही अर्धी माणसं मुंबईला चालली आहेत. अर्धी उद्या जाणार आहेत. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. तुम्ही चला जावा. आता दाखव सगळी झाड भिजली. काय बोलतेस तू? काजू भाजलेत मीच छानपैकी. ते दाखव ती पिशवी. तुटलेत ना. वा चांगलं निघालं. हात बघ हात. थोडे थोडे काळे पण झाले तर ते. एवढे काढले. सो आता आम्ही मुंबईला जाते परत. आणि त्याच्यामध्ये 3 ब्लॉग आहेत. एक गोंधळचा आहे, गणपतीपुळेचा आहे आणि एक फन आहे. मतलब मस्ती वगैरे करतो आम्ही ते सगळे.
सो आता आम्ही बॅक टू मुंबई जातो आहे. सो आपण भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये आणि आतासाठी बाय.